नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरां चित्रांत माय मोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. फोंड्याकरांत तिसऱ्या जिल्ह्याचे हेड ऑफिस. रवी नायकाचे सपन करात पूर्ण. मागता कुर्टी खाणेपारचो सरपंच. कुशावती जिल्ह्यात कुसो नाकात. जिल्ह्यातल्यान काडात भायर. काणकोणकार आंदोलनाचे तयारेत. कळंगूटच्या परब वाड्यार केस्तांव द कोफुसांव. वेस्ट बंगालच्या एका जाणट्याचो बळी. पुलिसांनी दुबाविताची उखल्ली गुठली. तोवूय बंगाली बाबू. भुरगीं जाल्यात मोबायलांनी गुल्ल. लोकांनी केले फाट. सर्कस मेस्तान निमण्यो घटको. सरकारान दिवचो मजतीचो हात. 14 शीव आणि हतयांच्या मास्टराचे गाराणे. आणि आता खबरो विस्तारान. तिसऱ्या जिल्ह्याचे हेड ऑफिस फोंड्या करात आणि रवी नायकाचे सपन पूर्ण करात. कुर्टी खांडेपारच्या सरपंचान मागला. कुशावती जिल्ह्यात घालून आमकां कुसोव नाकात. जिल्ह्यातल्यान आमकां भायर काडात. काणकोणचे एक्टिविस्ट प्रशांत नायक आणि अनंत अग्नीन सुनायला. जाल्यार भाजपा बरोबर युती घटक असलेल्या मोगोपाच्या दीपक ढवळीकरान भाजपा सरकाराच्या तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्णयाचे अपेक्षे प्रमाण स्वागत केले. गोंयांत तिसरो जिल्लो येयला आणि त्याचे हेड ऑफिस केप्यां केलां. कुर्टी खांडेपारचो सरपंच नावीद तहसीलदारान ते विशीं खंत उक्तायल्या. तो म्हणटा गोंयांत तिसरो जिल्लो जावचो म्हूण फोंडेचो आमदार रवी नायकान विधानसभा अधिवेशनात मागलेलें. तिसऱ्या जिल्ह्याच्या ऑफिसा खातीर ताणें फोंड्यात जागोय पळोवन दवरलेलो. पूण सरकारान तिसऱ्या जिल्ह्यांतल्यान फोंडें डावल्लें ते डावल्लें. ऑफिस केप्यां सारकिल्ले पयसुल्ले सुवातेर करून सोडलें. तिसरो जिल्लो जावचो हे आमचे स्वर्गीय रवी नायक सर यांची इच्छा आशिल्ली आणि तिसरो जिल्लो जावपा खातीर तेणें खूब कार्य केल्लें की तिसरो जिल्लो हो तेंचो ड्रीम प्रोजेक्ट आशिल्लो म्हाका दिसता. आनी आयज सरकारान कितें केलां, तिसरो जिल्लो डिक्लेअर केलो. पूण आमचे मेन म्हणल्यार फोंडें तितून ना. आनी फोंडें तालुका एक्चुली फोंडें म्हणजे सेंटर ऑफ गोवा. फोंडें तालुका हे जाय आशिल्ले 3rd डिस्ट्रिक्टान. आनी 3rd डिस्ट्रिक्ट जाता जाल्यार थंय आमकां ऑलरेडी अशें आशिल्लें की पात्रांवान ऑलरेडी जागा पळोवन 3rd डिस्ट्रिक्टाचें हेड ऑफिस खंय येतलें हें सुद्दां पळोवन मार्केटींग यार्ड जें आसा आमच्या हांगा कुर्टी थंय तेंच्यांनी ऑलरेडी तें हेड ऑफिस येतलें, थंय ऑफिस जातलें अशें म्हणून डिक्लेअरूय केलें पात्रांवान. आनी आयज कशें आसा, सरकारान 3rd डिस्ट्रिक्ट डिक्लेअर केलें पूण तेंच्यांनी कितें केलें की हेड ऑफिस केप्यां येतलें अशें तेंच्यांनी जाहीर केलें. म्हाका अशें दिसता की तेंच्यांनी खंय ना खंय एक सिनियर लिडर आनी एक जाणते जे लिडर आशिल्ले आमचे जे रवी नायक सर हांकां खंय तरी कन्सिडर करून फोंडें हे आमचे 3rd डिस्ट्रिक्टान घेवन हेड ऑफिस आसा तें फोंडें करचें अशी आमची इच्छा आसा. की एक अपेक्षा आमची अशी आसतली सरकार की 3rd डिस्ट्रिक्ट जाता जाल्यार फोंडें इन्क्लूड करचें आनी हेड ऑफिस फोंडें करचें. आतां ऑलरेडी सरकारान करचें पयलू खंय तरी कन्सिडर करपा आशिल्लें, कित्याक एसेंब्लीन जे प्रोपोजल मांडपीच आमचो पात्रांव आशिल्लो जाल्यार तांकां खंय ना खंय कन्सिडर करून हो 3rd डिस्ट्रिक्ट तेंच्यांनी करपा जाय आशिल्लें सरकारान. आतां ऑलरेडी तेंच्यांनी केप्यां व्हेल्या. केप्यां म्हणल्यार खूब चड पयस जाल्लें लोकां खातीर. तुमची मागणी कितें? आमची मागणी फोंडें इन्क्लूड करचें की जे आमचे रवी नायक सराची इच्छा आशिल्ली की 3rd डिस्ट्रिक्ट जावचें आनी फोंडें इन्क्लूड जावचें आनी हेड ऑफिस फोंडें येवचें. फुडाकार तेणें घेतिल्लो आनी फुडाकार तेंच्यांनी घेतिल्लो तो. प्रशांत नायक, अनंत अग्नी हे काणकोणचे पूत. त्यांचो सरकाराक थेट प्रस्न. तिसरो जिल्लो कोणें मागलो? मडगांव वचपाक त्रास जातात अशें आमी काणकोणकारांनी सांगलें. हय, मडगांव हें आमचे खातीर फकत डिस्ट्रिक्ट हेडक्वॉर्टर ना, तें आमचें कमर्शियल कॅपिटल. एसटी समाजांतलीं कितलींशींच बायलां मडगांव वचून पोट भरतात अशें अनंत अग्नीन सांगलें. आले सरकारच्या मनात येथे कोणाचे चालेना, हें चलपाना अशें ठणकावन सांगतानाच सरकाराची तकली जाग्यार आसा हय असो सडेतोड प्रस्न प्रशांत नायकान विचारला. सरकाराची एक डिसिजन आसा की कुशावती म्हणटा तो नवो जिल्लो करतात. काणकोणकारांची एकच मागणी आहा, तुमी आनी 5 जिल्ली करात, 6 जिल्ली करात, आमकां कांय प्रॉब्लेम ना. पूण कुशावती जिल्ल्या भितर घालून आमकां कुसय नाकात. आमची मागणी आसा की आमी काणकोणकार जे आसा पळय, वी आर व्हेरी हॅपी विथ सावथ गोवा डिस्ट्रिक्ट, जंय डिस्ट्रिक्ट हेडक्वॉर्टर मडगांव आसा. ताका खूब गजाली आसात. एक म्हणल्यार काणकोणांतल्यान मडगांव येवपा खातीर कित्येक वाहनां आसात, कित्येक बसी आसात.
वेरेज आमकां जर केप्यां कुडचड्यार धाडले जर जायत जाल्यार हार्डली आयचे तारखेक 3 बसी चलतात थंय. पयलीं सीएमान सांगचें पडटलें ऑर गव्हर्मेंटान तुमी प्रत्येक 20 मिनटांनी एक बस हांगा कुडचड्यार वचपाक घालतली काय म्हण, केप्यां वचपाक घालतली काय म्हण. बिकॉज इट इज सच दॅट की सायजेबल पॉप्युलेशन आमचे खोला, गांवडोगरी, खोतीगांव एंड अदर एरियाज की दे कॅनॉट अफोर्ड प्रायवेट व्हेकल्स, तांकां बसीन वचचें पडटा. सो बसीचें प्रोविजन जाय. सी पळय डिस्ट्रिक्ट कित्याक करप? कन्व्हिनियन्सा खातीर. जर नवो डिस्ट्रिक्ट करून जर आमकां कन्व्हिनियन्स ना आनी आशिल्लें तें कन्व्हिनियन्स जर तुमी काडटा जर जायत जाल्यार आमकां तो डिस्ट्रिक्टच नाका. सेकंडली डिस्ट्रिक्ट करपाचेर सरकाराचें फर्स्ट ऑफ ऑल तें डिसिजन इटसेल्फ इज क्वेश्चनेबल. आमच्या सायडीचो तूं कारवार डिस्ट्रिक्ट पळय, साऊथ केंद्रा का नॉर्थ केंद्रा म्हणटा तेका, मागीर बेळगांव पळय, सिंधुदुर्ग पळय. अरे आमच्याक 4-5 पटींनी तांची एरिया व्हड, आमच्याक 4-5 पटींनी तांचें पॉप्युलेशन व्हड. तांचे डिस्ट्रिक्ट सेंटराचेर येवपाक लास्ट पॉयंटा वयल्यान कमीत कमी 150 ते 200 किलोमिटर आसा. वेरज आमकां खंयच्यानय आमच्या सद्याचे 2 डिस्ट्रिक्ट आहा पळय, पोळ्यासान मडगांव 50 किलोमिटर, पेडण्यासान पणजी 50 किलोमिटर, मोल्यासान मडगांव 50 किलोमिटराच्या कमी. यू टेक फ्रॉम एनीवेअर इन गोवा डिस्ट्रिक्ट सेंटराचेर येवपाक 50 किलोमिटरापेक्षा चड ना. आनी 50 किलोमिटर आयचे तारखेक बसीन जरी गेल जर जायत जाल्यार 1.5 तासा भितर तूं पावता, मॅक्झिमम 1.25 तास बसीन गेल जाल्यार सुद्दां. सो तिसऱ्या जिल्ह्याची कल्पना कित्या खातीर ती म्हाका समजना. रवी नाईक बाब गेलो तो सांगतालो सदां तिसरो जिल्लो करपाचो आनी फोंडा सेंटर करपाचो म्हण. पूण ह्या सरकाराची एक आसा की पयलींचे जे टॉप लिडर आशिल्ले तांची जी लिगसी आशिल्ली ती पुसून उडोवपाची. जशी तांणी पर्रीकाराची टोटल लिगसी पुसून उडोवपाचो प्रयत्न केला तशी आता रवी नायकाचे बी करता ते. रवी नायकान सदां कितें सांगतालो की तिसऱ्या जिल्ह्याचे सेंटर फोंडा आसपाय म्हण. आता ते फोंडा सेंटर ना, ते कुडचड्यार का केप्यां करपाक सोदतात. सो रवी नायकाच्या जे अभिप्रेत आशिल्ले ताका जे जाय आशिल्ले ते तशी जायना. सो प्रत्येक हे पास्ट टॉप लिडर्स ऑफ गोवा तांची आशिल्ली पळय तांची निशाणी पुसून उडोवपाचें काम हे सरकार करता. आमी व्हेरी क्लियर दॅट कुशावती भितर तुमी कोणाकय घालात पण काणकोणकाराक थंय पुसपाक घालनाकात. आमी वी वील अपोज दीस टूथ अँड नेल. एंटायर काणकोणकार आमचे बरोबर आसतले हातूंत भितर. आमी रोखडीच सर्वपक्षीय सभा घेतात. सरकाराची कित्याक खंयचे मेजर डिसिजन घेतना तांणी लोकांक कन्सल्ट करपा जाय, विचारपा जाय. तूं वयल्यान आपल्यालें धोरण लोकांचेर थोपोवपाक शकना. हांगा पंचांक विचारलें तांणी, सरपंचांक विचारलें, जिल्ला पंचायती सदस्यांक विचारलें, आमदारांक विचारलें, सगळे बाबा हें कशें करपाचें काय म्हणून. आले सरकारच्या मनांत ते कोणाचें काही चलेना, हें जावपाचें ना. आतां आमी हें चलपा दिवपाचें ना. आनी आमी सरकाराक क्लियर कट विचारतात जशें लोकमान टिळकान विचारलें, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ह्या शब्द आम्ही विचारतात. सरकाराची तकली जाग्यार आसा. आता सगळ्यात पहिलो प्रश्न येता तो केन्नाय कोणाची अडचण जेन्ना आसता ती अडचण सरकाराच्या मुखार लोक दवरतात आनी तातूंतल्यान मागीर सरकार लोकांची अडचण पयस करपाच्या नदरेंतल्यान डिसिजन घेता. आता हें जें डिसिजन घेतलां कोणाय काणकोणकारान आतां पर्यंत आपल्याक बाबा मडगांव अडचण जाता म्हणून प्रश्न सरकाराच्या मुखार उपराशीत केला अजून पर्यंत तरी ना, पूण कोणाची मागणी ना. म्हणजे अशें आसतना तिसरो जिल्लो स्थापन करपाचो, निर्मीत करपाचें फाटलें कारण कितें आनी तातूंत काणकोण, आमी काणकोणकार आमकां मडगांव सदांच सोंपें पडलां येवप. आमी एक बारीकशी गजाल जर आमी पळयली जाल्यार आमचे जे शेजारचे जिल्ले आसात, सिंधुदुर्ग जिल्लो किंवा उत्तर कन्नड जिल्लो आनी बेळगांव जिल्लो, हे 3 आमकां भोंवतणचे जिल्ले लागतात गोंयांत. ह्या जिल्ल्यांची लोकसंख्या आनी भौगोलीक क्षेत्रफळ जर पळयलें जाल्यार गोंयच्या दोनूय जिल्ल्यांचे परस कितलेशाच पटींनी चड आसा. भारतांतले भोवतेक जे जिल्ले आसात ते आख्ख्या गोंया परस व्हडले आसात लोकसंख्येच्या नदरेंतल्यान आनी भौगोलीक क्षेत्रफळाच्या नदरेंतल्यान. अशें आसतना आमकां 2 जिल्ले आसात, तातूंत आनीक तिसरो जिल्लो कित्याक जाय? बरें करतात, कांय हरकत ना. काणकोण सारख्या लोकांक तुमी जंय गांवडोंगरी, खोतीगांव सारखे दुर्गम भाग आसात, गांवगिरे वाठार आसात, खोला सारको गांवगिरो वाठार आसा, जंयच्या लोकांक सपासप येरादारी, पब्लीक ट्रान्सपोर्ट जेका आमी म्हणटात, ती फाल्यां केप्यां सारक्या किंवा कुडचड्या सारक्या वचपाक खूब कठीण आनी मडगांव खूब सोंपें, अशा वेळाचेर तुमी अडचणी कित्याक तयार करतात हो प्रस्न आसा. मडगांव जें शहर आसा हें फक्त आमकां डिस्ट्रिक्ट हेडक्वॉर्टर म्हणून ना, आमकां कमर्शियल कॅपिटल जाल्ल्यान काणकोणकारांक हांगा आपलो माल हाडून विकपाक खेरीतपणान एसटी समाजांतल्यो कितल्योश्योच बायलो दिसपट्ट्यो हांगा आपली भाजी फळ फळावळ घेवन येतात, विकतात. आनी काणकोणांत धंदो वेवसाय करपी कितलेशेच लोक हांगच्यान म्हाल व्हरतात आनी विकतात.
सो मडगांव आयिल्ले कडेन एका बरोबर 4-5 कामां लोकांची जातात, प्रशासकीय कामां जातात, धंदो वेवसायाची कामां जातात. सगळ्यांत महत्वाचें म्हणजे कामाच्या निमतान किंवा शिक्षणाच्या नदरेंतल्या निमतान कितलेशीच काणकोणची कुटुंबां हांगा मडगांवां भितर रावतात. आनी ताका लागून हांव म्हजें एग्जांपल सांगता. हांव मडगांवा भितर रावतां. कितलेशेच काणकोणकार म्हजे शेजारी म्हजे नातेवाईक मडगांव येतात, गव्हर्मेंट ऑफिसांनी एखादें एप्लिकेशन दितात, ताजो फॉलोअप हांव दवरतां. आनी एकदां तांचें काम जालें म्हणटा तांकां फोन करून सांगता तुजें काम बाबा जाल्लें आसा. सो ह्या सगळ्या नदरेंतल्यान काणकोणकारांक सगळ्यांत लागींचें, सोंपें, सोयीचें आनीक कन्विनियंट, मोस्ट कन्विनियंट अशें हेडक्वॉर्टर हें मडगांव आसा. तिसरो जिल्लो स्थापन करपाक काणकोणकारांचो कांयच विरोध ना, पूण काणकोणचो आस्पाव त्या जिल्ल्यांत करपाक आमचो विरोध आसा. आमकां आशिल्लें तशें मडगांव हेडक्वॉर्टर आशिल्लो जिल्लो आमकां जाय, ही आमची मागणी आसा. सरकारान ह्या मागणेचेर परत एक फावट विचार करचो आनी जे लोक आसात ग्रामसभांनी वचून लोकांक कन्विन्स करचें कित्या खातीर तिसरो जिल्लो काणकोणकारांक सोयीचो मडगांव. आनी हें सगळें करून ग्रामसभांनी लोकांक एप्रोच करून लोकांची मतां जाणून घेवन, कारण हो लोकांच्या हिताचो निर्णय, हो ऑफिसांत बसून जावचो ना, लोकांक विश्वासांत घेवचो पडटलो. ज्या मुद्द्यार कुर्टीच्या सरपंचान नेमकेपणान बोट दवरलें त्या मुद्द्याक दीपक ढवळेकारान नेमकेपणान बगल दिली. तिसरे जिल्ल्याचे कचेरेची रवीन फोंड्या तयारी केल्ली. हें ऑफिस फोंड्या येवचें अशें तेचें सपन आसलें. हो जड प्रश्नच दीपकान कुशीक सारलो. रिपोर्टरांनी खरसाणेन तो प्रश्न लावन धरलो ना, पूण तिसरी जिल्लो पंचायत जावं येता अशी आस्त बाळगितना दीपकान तिसऱ्या जिल्ल्याचें मनापासून स्वागत केलें. गोंयांत तिसरो जिल्लो जाता ही एक बरी गोश्ट आसा आनी ह्या भाजपा मोग युतीच्या सरकारान ती जी मागणी आशिल्ली ती पूर्ण जाल्या. हो तिसरो जिल्लो जो धारबांदोड्या, केपें, काणकोण आनी सांगे अशे 4 तालुक्यांतले जे लोक आसा तांकां त्यांची सोय वेवस्थीत जावची म्हणून हो जिल्लोची घोशणा मुख्यमंत्र्यान केल्या. त्या लोकांक काणकोणच्यान मडगांव येवचें लागतालें, सांगेच्यान मडगांव वचचें लागतालें, कलेक्टर ऑफिसार जाय जाल्यार आतां थंय जिल्ला वेगळे जातले, कलेक्टर वेगळो येतलो आनी खुबश्यो सोयी उपलब्ध जातल्यो लोकांक. आनी ती गरज आशिल्ली. आमचे कैलासवासी स्वर्गीय माजी आमदार रवी नायकाची मागणी आशिल्ली आनी तांचें स्वप्न पूर्ण जालें. त्या सरकारान जे मंत्री आशिल्ले त्यांची मागणी सातत्यान आशिल्ली ती आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान अस्तित्वात हाडून दाखयली. पूण तेणें मागणी केल्ली की हांगा कुट्टी सिव्हिल सप्लायाची जागा आसा थंय हेडक्वॉर्टर्स जावची म्हणून ताचें प्लॅन कितें आशिल्लें म्हाका खबर ना, पूण तिसरो जिल्लो जावचो अशें त्याची मागणी पूर्ण जाली. हय, त्याची इच्छा खूब आशिल्ली तिसरो जिल्लो जावचो आनी ते ग्रामीण भागांत जे रावता तांकां वेवस्थीत तरेचे एडमिनिस्ट्रेटीव रिफॉर्म तांकां मेळचे. कारण तांकां खूब पयस पडटालें, हें काम जायना जाल्यार परत तितल्याच 4-50 किलोमिटर येवचें लागतालें. ती बरी गजाल जाली कितें आनी ह्या सरकारान तें करून दाखयलें. आता सगळी जी आतां ही कार्यवाही कशी जातली ही फुडें ठरतली. जी सरकाराची सगळी मेन ऑफिसां जी आहा ती सगळी डिस्ट्रिक्ट हितून आसता. तिसऱ्या जिल्ल्यात भितर सगळी ऑफिसां येतली टोटली सगळी नवी नवी ऑफिसां येतली त्या जिल्ल्यात. इवन तिसरी जिल्हा पंचायती जावं शकता फुडें. खासदार वार्ड ते मागीर ठरयतले न्ही. पण ही जी सोय आसा त्याच गोंयकारां खातीर उपलब्ध करपाची तयारी ह्या सरकारान दवरिल्ली आसा. आनी कालूच एक वाचलें कोणें तरी म्हणलां काणकोणा आमकां सावथ गोवाच जाय, तिसरो डिस्ट्रिक्ट नाका अशें एक हांवें वाचलां. गोवा फॉर्डाचो कोण उमेदवार एक ताणें म्हणलां. तर सगळ्या तरेचें हें कन्सिडर करूनच फुडें वतले. लोकांची ऑब्जेक्शनां सजेशनां घेवन हें सरकार फुडें वतलें आनी योग्य निर्णय घेतले. जी मागणी पूर्ण केली ती सरकारान जे केले मागणी त्या लोकांक थंय वेवस्था जावची. कलेक्टर हें ते सगळे कलेक्टर आयले कितलीशीं कामां थंय जालीं तांकां धांवपा नाका.
यांचे पक्ष स्वागत करतात. जिल्ह्याची घोषणा जी केल्या तिसऱ्या मनापासून स्वागत करतात आणि तर लोक बेगीन कार्यवाही त्याची जावची आणि लोकांक त्याचो फायदो मेळचो. वेस्ट बंगालांतल्या एका जाणट्या मनशाक कळंगूट परबवाड्यार मारपेट केल्ल्यान मरण आयलें. तो थंयच्या बंगल्यांत कॅरटेकर म्हणून काम करतालो. त्याच्या मरणाक जबाबदार धरत कळंगूट पुलिसांनी एका दुबेवयताक ताब्यात घेतला, तोवूय बंगालचो. सूत्रा कडल्यान मेळिल्ले म्हायती प्रमाण वेस्ट बंगालांतल्या त्या जाणट्या मनशाचें नांव श्रीपाद देबनाथ. कितलींशींच वर्सां तो बंगल्यांत कॅरटेकर म्हणून काम करतालो. त्याने हालींच आपल्या बरोबर आनीक एका मनशाक हाडलेलो. काल 31 तारखेर तेंच्या मदीं वाद जालो. वादाचें रुपांतर केस्तांवाद जालें आनी तेतून त्या जाणट्याचो बळी गेलो. पुलिसांनी आरोपीक अटक केला. काल पोरबोवाडो कलांगूट हांगासर मर्डर जालो त्या व्यक्तीचें नांव जावन आसा श्रीपाद देबनाथ. ते थंयसर कितलींशींच वर्सां कॅरटेकर म्हणून थंय काम करताले आनी तशेंच तेणें आपल्या वांगडा आनी एकटे व्यक्तीक हाडून दवरलेले. काल 31च्या राती तेंच्या मदीं वाद जालो आनी झगडी जाली आनी एकट्याक मरण पावलें. थंयसर स्पॉटार पुलीस पावले. तशेंच आमचे ते एक्यूज आहा तांकां अरेस्ट केला आनी जी बॉडी आहा ती पोस्टमॉर्टमाक व्हेला आनी फुडली इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. प्रायमा खातीर रेणुका तळगांवकर. सर्कस निमण्यो घटक मेजता. भुरगीं मोबायलाचेर वाग, शिव, हत्ती पळोवपाक गुल्ल जाल्यात. सर्कशी कडेन फाट केल्यात. सर्कसवाले बुडल्यात. चड करून प्राण्यांचेर निर्बंध हाडिल्ल्यान आमकां मार बसला. सरकारान आमकां जनावरां दिवची, हात दिवन वयर काडचे. 60 शिव आनी हत्यांचो मास्टर प्रकाश माने सांगता. जाणाधान घेवया म्हापशेच्या न्यू गोल्डन सर्कशी भितर लिपलेले एक विदारक सत्य. जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे चाहे कहीं भी तुम रहो चाहेंगे तुमको उम्र भर हमको न भूल पाएंगे जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे तेरे कदम जहाँ पड़े सजदे किए थे यार ने मेरे कदम जहाँ पड़े सजदे किए थे यार ने मुझको रुला रुला दिया जाती हुई ये बहार है. 1970 राज कपूर ह्या लेजंडरी फिल्म मेकराचे म्हत्वाकांक्षी फिल्म मेरा नाम जोकर येयल्लें. सर्कशीचेर हें फिल्म आदारलेलें. आयज सर्कशी कडेन जशी भारतीयांनी फाट केल्या तशी ह्या फिल्मा कडेन त्या वेळार भारतीयांनी फाट केल्ली. फिल्म फ्लॉप जाल्लें. परदेशांत हक्क विकले. त्या उपरांत हें फिल्म परदेशांत हिट जालें. हो इतिहास मतींत घेवन प्रकाश मानेन प्रायम टीव्ही कडेन मन मेकळें केलें. भारतांत 1880त पयली ग्रेट इंडियन सर्कस हाडपी विष्णुपंत छत्रेचो दाखलो दितना राज कपुरान जो अणभव मेरा नाम जोकर फिल्माचे बाबतींत घेतलो तोच अणभव आपुणूय घेता हाचो दाखलोय दिलो. मी हे म्हणत नाही पहिल्यांदा आले मधी आले आणि सर्कसची पहिली काय कला होती आत्ता काय आहे आणि याच्या पुढे ही सर्कस तुम्हाला बघायला भेटणार का नाही भेटणार. कारण माझी ही 3 पिढी झाली. मी सर्कशीपासून आता सर्कसपासून मी स्वतःही 1 ते 2 महिन्यात सर्कस संन्यास घेणार आहे आपला. कारण ह्याच्या पुढं सर्कस कोण चालवते आता ह्याच्या पुढं किती वर्षानंतर आपल्या गोव्यात सर्कस येते. मग परत एक सर्कशी भारताचे बंद झाल्यावर परत फॉरेनचे सर्कस येणार. मग त्यांचं तिकीट ते 1000 रुपये 2000 3000 5000 आणि एका जागेला लागल्यानंतर ते आता बेंगलोरसारख्या सिटीत राहणार आणि डायरेक्ट मुंबईसारख्या सिटीत 6-6 महिने ते सर्कस चालवते. जसं अदुगर एका सर्कसवाल्याला चॅलेंज करून विष्णुपंत छात्रेंनी सर्कसवाल्यांना चॅलेंज करून भारतात मी सर्कस उभी करीन म्हणले होते.
तसं परत एखादा विष्णुपंत छात्र यायला पाहिजे. ते आता कमीत कमी 50 ते 60 वर्षानंतर परत भारतात सर्कस उभा राहिली तर होईल. कारण सरकार आहे आता आम्ही बुडायला लागलो आहे, बुडलेलो आहे. फक्त आम्हाला कुणीतरी वाचवायला पाहिजे, उचलून बाहेर काढलं पाहिजे. त्या वाचवायमध्ये कमीत कमी कायद्याप्रमाणे 2-2 प्राणी सर्कसच्या मालकांना दिलं तर ती सर्कस परत जगू शकतील. सर्कस जगली तर आज इतके कलाकार जगतील. आज माझी सर्कस माझ्याकडे 55 ते 60 लोक आहेत. ह्याच्या मागं 300 ते 400 लोक पोट भरतात. इतकी सगळी सर्कस बंद पडल्याने रोजीरोटी बंद होणार. आणि ही चालत असली तर सरकारने फक्त इतकं विचार करावा की कमीत कमी त्रास कमी, प्राणी जास्ती आम्हाला कमीत कमी प्राणी द्या. कमी आहे आम्हीचा प्रेमाळ मागो. कारण मी सर्कस मालक आहे, मला माहीत आहे, मी लहानपणापासून प्राण्यांमध्ये आहे. प्राण्यांसारखा चांगली भोळा आणि व्यक्ती कोणी नाही. एखाद्या माणसाला आजच्या तारखेला कलाकार चांगला असला, त्याला म्हणलं तुझा आयटम आला तू चल, तर तो काय म्हणतो, मी अजून तयार नाही, काय तर दुसरा आयटम घ्या. पण प्राणी असा होता, फक्त त्याला आपण पिंजरा लावला आणि छडी वाजवली का तो उठून तयार होत होता. त्याला नको बूट घालायला, नको कपडे घालायला, तो आयटम करून जात होता. म्हणून आमच्या सर्कसच्या मालकाला प्राणी अति प्रिय आहे. आता बघा चित्ते इथं मारा लागलेत, तिथं मारा लागलेत लोकांना, काय लोक त्यांना मारा लागलेत. तसे आम्हाला द्या 2-2. ते कायद्याप्रमाणे द्या. आम्ही कायद्याप्रमाणे चालवतो, आधी चालवतच होतं ना. नंतर कायदे असे टाकले का कायदेच उचलून नेल्यावर तसं चालत नाही. चालू द्या, ते बी चालेल. आमची सर्कस इंडस्ट्री वर येईल, चालेल चांगली. आम्हाला माहिती आहे आम्ही एक सर्कस जगलो तर आम्ही 500 लोकांचं पोट भरूया. आणि हे जगणं. ये भाई जरा देख के चलो, आगे भी नहीं पीछे भी, दाएं भी नहीं बाएं भी, ऊपर ही नहीं नीचे भी, ये भाई. वाढते टेक्नॉलॉजीच्या काळात सर्कशीक आदलेवरी प्रतिसाद मेळटलो अशी आस्त आसा. ह्या प्रस्नाक प्रकाश मानेन ज्युस्त जाप दिली. ते जापेंतल्यान तेणें सर्कस हे इंडस्ट्रीच्या फुडाराचें सत सांगलेंच. काळ सुसंगत तत्वज्ञान सांगतना आताची पिळगेन तयार करून दवरलेल्या विश्वाचें भान हाडून दिलें. प्रत्यक्षात दोळ्यांनी पळयले बगर सर्कस कळना हें सत्य नदरे मुखार हाडलें. ऐकात प्रकाश मानेक. आता तर कठीण आहे, पण मी म्हणतो आता सगळे लोक मोबाईलमध्ये बसलेत, काय घरी बसलेत. आता तुम्ही एक विचार करा, घरात 5 लोक आहेत, 5कडे मोबाईल आहे, पण ते 5 मोबाईलमध्ये, पण एक दुसऱ्यानं बोलत नाही. हेच एक आहे मोबाईल. थोडं मी हे म्हणत नाही की मोबाईल वाईट आहे, मोबाईल कामापुरता आहे, त्याला वापरा आणि बाजूला ठेवा आणि समाजासंग मिळा, सगळं एक दुसऱ्यासंग बोला. कारण आता माझी सर्कस बी तुम्हाला मोबाईलवर दिसत. लोक काय काय असतात मोबाईलमध्ये दिसतात, कशाला जातो तू. पण डोळ्यानं बघणं ही वेगळी गोष्ट आहे. मोबाईल म्हणलं तर हा पिक्चरच आहे. आणि तुम्ही बघता आता लहान पोरं आता मस्त डान्स करून येतात, ते फेक व्हिडिओ बनवून टाकतात काय ना काय. त्याच्यामुळे लोक त्याच्यावर जात आकर्षण करतात, पण डोळ्यानं बघितल्याशिवाय सर्कस कळत नाही. ज्यांनी पहिले डोळ्याने सर्कस बघितले त्यांना अजून पण लक्षात आहे. सर्कस प्राणी, हत्ती, बॉल खेळतो, फुटबॉल खेळतो, सगळं बघतात. आणि मी पण स्वतः 14 शिवात मी स्वतः मास्टर होतो. मी तेव्हा हत्ती नाचवत होतो, शिवांना शिकवले, मग प्रत्येक माणसापासून प्राण्यांना शिकवले. पण आता हे दिवस आलेत, आता फक्त सर्कस घेऊन फिरायचं. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज़ दो, हम है वही, हम थे जहाँ, अपनी यही दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ. मडकयच्या लाडीवाड्यार एका घराक उजो लागून घराचें बरेंच लुकसाण जालें. उजो पालोवपी दळान वेळारूच धांव मारून उजो आटोवपाक धाडलो. त्याच बरोबर सुवातेर 3 गॅस सिलिंडर आसले, ते सुरक्षीतपणान थंयच्यान काडपाक यश मेळयलें. निशांत नायक सरपंच यांनी 11:30 सुमार कॉल केले आमच्या स्टेशनार आणि सांगलें वैरागी टेंपल हांगा घराक उजो लागला. तेन्ना आमी ताबडतोब 10 मिनटां भितर हांगा पावले. पळयत जाल्यार 3 रुमांक उजो लागलेलो आसा. आमी तो उजलायलो आनी उदक मारून कंट्रोल केलो ताबडतोब. सद्या आमी इन्वेस्टिगेशन चालू आसा. भितर कितें मेजर कितें डॅमेज जाल्ली भितर कितें उजो लागलो? गोल्ड आसा, ज्वेलरी प्लस तेंचे बाकीचे क्लोथ खूब आसा, ते सद्या जळयले आसा. तुम्ही गेले तेन्ना कोण नाशिल्ले हांगासर? ना तेंचे दार तेंची फॅमिली कोण नासली.
आमीच ते फोडून मागीर भितर दार फोडून तुमकां भितर एक्सेस करचो तेंच्यांनीच मागीर पंचान फोडले न्ही ओके तांकां मागीर आपयले तेंचे चड मोठो उजो लागलो तुमी जेन्ना हय पावले व्हडलो तेन्ना. लागलो मागीर कितके त्रास पडले तुमकां हे सगळें पालोवपाक आनी कितको टायम लागलो आतां बस 11:30 रोखडे पावले आमी मुखाला आनी तो बारो जालो चालू आसा अजूनही उजो पेट्टा आतां बंद आसा सद्या कुलींग मातशें करचें पडटा कित्याक वाशांक बीन मातसो मातसो उजो आसा सुमार 11:30 वरांचेर हो उजो लागलो अशें सरपंचान सांगलें. रोखडेच उजो पालोवपी दळाक फोन करून आफोवन घेतले. घरात कोणच नासले, सगळे जाण आपापल्या कामाक गेल्ले म्हूण बरें जालें. सुमार 4 रूम लासून गेले. भांगर, कपडे आनी हेर वस्तूंचो लासून गोबर जाला. शॉर्ट सर्किट जावन उजो लागला आसूं येता अशें सरपंचान सांगलें. घर मालक म्हणटा सादारण 15 ते 20 लाखांचें लुकसाण जालां. घरातले म्हत्वाचे डॉक्युमेंटे लासून गोबर जाले. आयकात घरच्यांनी दिल्ली माहिती. लागलो सारको लाडेवाडा वार्ड नंबर 2 सारके 11 11:30 सुमार हांगसर उजो लागलो. घरा कडेन कोण नाशिल्ली ती जे रुमान उजो लागलो पळय न्हू तिवूय नाशिल्ली हांगसर. तेंची ते हॉटेल चलयता आनी एकटो घेवन गेल्ले आसता तिवूय कोण नाशिल्ली. बाकीची फॅमिली कोण फक्त टुमाकान दम नाशिल्लो त्याने आमी रोखडो गेले. रोखडो आमी फायर ब्रिगेडी कॉल केलो. विदीन ते 15-20 मिनटांनी येयले हांगसर. सो एक 4 रुमाक मातशें इफेक्ट जाला. 4 रुमाक एक 2 रूम आसा पळय न्हू ते कंप्लीट मेजर कितें मिडल तो विशाल रामान मागीर तो आमचो मंगेश जिरू नायक आनी एकूच फॅमिली फूल व्हडली फॅमिली. उजो कसो पेटलो सर तो कसो म्हणून आतां काय तेंगेले हे सिलिंडर शॉर्ट सर्किट टोटल मालमत्तेचे कितके अशें लुकसाण जालां कितें अंदाज तांकां 4-5 लाख रुपया म्हणून सांगल्या तेणी आनी तें चड जावंक शकता कित्याक वयर बी सगळो पळय आजुनूय पेट्ट उजो तो वयल्यात फायर ब्रिगेडीन बरें फास्ट काम केलें. खंयचे फायर ब्रिगेड खंयची पावली विदीन 15 पुणेची हांगा रस्तो मातसो बारीक आसा पूण पावले रोखडे फोंडेची आतां फोंडेची येयले बांदये गेले काम चालू आसा ती कितें उरला कितें तर काय सगळेंच हें जालें ना हे 2 रुमाचे सगळे काबार फूल सगळे काबार. आलमारी बी कितें वस्तू बी आसा कितें ना वस्तूचे काय ना पूण थोडे कपडे बी ते सगळे जळा. डॉक्युमेंट आशिल्ले डॉक्युमेंट 15-20 लाख जातलें. गोल्ड म्हळ्यार गोल्ड लोकांचे ते बरें जातलें. 2 रूम आनी एक किचनाक 2 किचनाक एक किचन रूम आनी एक बेडरूम फूल म्हळ्यार फूल आरमारी गेले सगळे टोटली सगळे गेल्ले बेड हे सगळे गेले टोटली गेल्ले. कशें जालें तें कळ्ळां कितें म्हळ्यार ते शॉर्ट सर्किट लायटीची शॉर्ट सर्किट बुलेर बीन ते तुमचे कितें डॅमेज जालें कितें हें जालें लुकसाण असं म्हणजे सगळे हे गेलो इंडक्शन बी सगळे कितें आशिल्लें न्हू ते आमचे इलेक्ट्रॉनीक गुड्स कितें आशिल्ले सगळे जळून गेले. डॉक्युमेंट कितें टोटली आमचे मागेले 2 आरमारी हां ते जळ्ळे बी व्हडल्यो आनी डॉक्युमेंट आशिल्ले कितें डॉक्युमेंट्स आशिल्ले. डॉक्युमेंट्स म्हळ्यार म्हागेले आधार कार्ड म्हागेले बायलेले भुरग्याले मागीर बर्थ सर्टिफिकेट सगळे टोटल कितें डॉक्युमेंट आशिल्ले बँकेचे बी सगळे लासून हे जाले. बारकेल्यान व्हडले मेल्ट जावन गेल्ले. कोण नासले घरा कोण नाशिल्ले म्हळ्यार घरान कोण नासता फक्त म्हागेली काकी आसता तिवूय बीन त्या टायमार भायर सरली. कोण सगळे वयतात न्ही आनी वयर दुकान घातलेलें आहा ते कामांक आमकां लेट कळ्ळां तिवूय बीन तेंची कितें कामां भितर भायर सरली. परवरी सचिवालयात निकत्याच वेचून आयिल्ल्या झेडपी वांगड्यांनी सोपूत घेतलो. पंचायत संचालनालयान घडोवन हाडिल्ल्या सोपूत सुवाळ्याक मुख्यमंत्री, पंचायत मंत्री, पंचायत संचालकाचे हजेरीत सोपूत सुवाळो जालो. पंचायत मंत्री माविन गुदिनोन वेचून आयिल्ल्या झेडपी वांगड्यांक परबी भेटयली. लोकांची आस्त आनी आकांक्षा पुराय करपा खातीर वावुरपाचो सल्लोय दिलो. पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त आनी लोक केंद्रीत सेवा दिवपा खातीर वावुरचे असो उलोय ताणें मारलो. रोज लायले म्हणजे झिलाचे म्हणजे आनीकूय सोंपेपण आनी मेळटलें काम करपाक आनी हे काम करपाक जेन्ना सोंपेपण मेळटा हांव समजता खूब बरें काम तुमी करून दाखयतले आपले वाठारांत आनी 2027 आमकांय तेजेर इल्लें सोंपेपण मेळटलें ही हांव अपेक्षा दवरतां. कित्याक वेन यू वर्क वॉट डू यू वॉन्ट टू वर्क इवन बेटर आनी सगळे एजन्सीज सगळे जिल्ला आसूं दी सरकार आसूं दी
पंचायत आसून दी मेळून सगळ्यांनी काम केल्यार म्हाका दिसता खूब गोंयचें बरें जातलें. नाका की तुमी सगळ्यांचें बरेंपण करपाक आसा, नॉट ओन्ली ऑफ अ सर्टन सेक्शन, नॉट ओन्ली पीपल हू इलेक्टेड यू जिल्ला फॉर द एंटायर जिल्ला कॉन्स्टिट्युएन्सी. हें लक्षांत दवरतना हांव चड वेळ घेयना, कित्याक एकूच सांगता, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू, ईच वन ऑफ यू, कित्याक लोकांनी तुमचे खऱ्या अर्थान एक बरो विश्वास दवरला. आमी ते विश्वास प्रमाणे मुखार या, बरें काम करून दाखोवया हें सांगून हांव सगळ्या हाजीर आशिल्ल्यांक परत एकदा उनुनीत परबी दिता. गांवांतली टिकाऊ उदरगतीचेर लक्ष केंद्रीत करून सरकार वावुरता, जेका लागून 2037 वर्सा मेरेन गोंय आत्मनिर्भर जातलें अशी आस्त मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान उक्तायली. पंचायत संचालक नारायण आरोनेकरान सगळ्या झेडपी वांगड्यांक सोपूत दिलो. आमी जेन्ना जिल्ला पंचायत म्हणटा तेन्ना हांव म्हाज्या भाशणांतल्यान हांव कंटिन्युअसली सांगता, गांव हो प्रमुख केंद्रबिंदू जर आमी दवरलो, गांवचो विकास जर आमी मुखार दवरलो जाल्यारूच आमी हें जावपाक शकतले. तुमकां सगळ्या जाणांक खबर आसा, फाटलीं 5 वर्सां कंटिन्युअसली आमी स्वयंपूर्ण गोंय हो कार्यक्रम खूब व्हडा उमेदीत 2 ऑक्टोबर 2020 पासून कंटिन्युअसली राबयता. आज 5 वर्सां पुराय जाल्या. स्वयंपूर्ण गोंय 2.0 हे मिशन मोडाचेर आमी सगळ्या जाणांनी सुरवात केला आनी तेंच फुडें व्हरचें, म्हणजे इन शॉर्ट आमचे गांव हे सेल्फ रिलायन्स जावचे, स्वयंपूर्ण जावचे, हाज्या खातीर थंयसल्यो आशिल्ल्यो बेजीक एम्युनिटीज तांच्या पर्यंत पावच्यो म्हणून आमी सातत्यात काम करीत आसता. स्कील डेव्हलपमेंट युथाच्या मदीं पावचें, वुमन एम्पावरमेंट, वुमन स्किल्स जावच्यो म्हणून सातत्यात आमी मोठ्या प्रमाणात सरकारा कडल्यान तेंको दीत आसा. हें करता आसतना लोकल आर्टिजन आसतलो, फार्मर आसतलो, एंटरप्रिनर्स आसतलो, हेका मदत कशा पद्दतीत करची हाचो सरकाराचो फोकस आसा. आणि सरकार आणि लोक हाज्या मदीं जर केंद्रबिंदू आमदार आसात, बट आमदाराच्यान एक स्टेप सकयल जिल्ला पंचायत सदस्य आसा. तुमी जर तशें पळयचे आसात जाल्यार आमदाराक लागता तेच्या जवळपास 50 to 60% पॉप्युलेशन थोड्या मतदारसंघांनी हे तुमकां लागता. आणि म्हणून तुमचो डायरेक्ट कनेक्ट हो फक्त पंचायत मेंबरां कडेन न्ही तर इंडिविज्युअल लोकां कडेन हो डायरेक्टली कनेक्ट येता. आणि डायरेक्टली कनेक्ट हो आनिकूय खूब मोठ्या प्रमाणात वाडचो म्हणून ही 3 टायर्ड सिस्टम, पंचायत, जिल्हा पंचायत आणि MLA ही 3 टायर्ड सिस्टम आमी राबयता. त्या खातीर तुमच्यो सगळ्यांचे रोल्स आनी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ जिल्हा पंचायत सदस्य म्हणून खूब खूब म्हत्वाच्यो आसा. हार्डली 5 ते 6 जाण जर सोडले जाल्यार सगळे जाण नवीन आसात, पयलेच फावटी सगळे जाण निवडून आयल्या. अदरवायज फक्त 5 ते 6 जाण हांचो सेकंड टेन्युअर आसा. म्हणून पयले फावटी निवडून आयिल्ल्या खातीर किंवा दुसरे फावटी निवडून आयिल्ल्या खातीर ट्रेनिंग ही जिपाडाच्या वतीन रोखडेच आमी ऑर्गनायज करतले. डायरेक्टर ऑफ पंचायत इनिशिएटिव्स घेवन तुमचे रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटीज कितें हे जिपाड हे आमचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ओल्ड गोवा हांगासर आसा. त्या ट्रेनिंग इन्स्टिट्युशनांतल्यान तुमची ट्रेनिंग जातली रिलेटेड टू द ऑल कन्सर्न डिपार्टमेंट्स. तुमी खंयच्या पद्दतीन तें काम फुडें व्हरूंक शकता हाज्या खातीर तुमची ट्रेनिंग ही खूब मोठ्या प्रमाणात आमी घेवपाक शकतले. आणि म्हणून हांव म्हणटा, सक्षम जिल्हा पंचायत इज अ सक्षम गोवा हे करपा खातीर तुमचो सगळ्यांचो हातभार हो खूब मोठ्या प्रमाणात आमकांय सगळ्या जाणांक लागतलो. रेश्मा संदीप बांदोडकारान उत्तर गोंय जिल्लो परिशद अध्यक्ष म्हण जाल्यार नामदेव च्यारीन उपाध्यक्ष पदाचो सोपूत घेतलो. तेच वरी सिद्धार्थ गावस देसायान दक्षिण गोंय झेडपी अध्यक्ष म्हण तर अंजली अर्जुन वेळीपान दक्षिण गोंय जिल्लो पंचायत उपाध्यक्ष म्हण सोपूत घेतलो. Reshma Sandeep Bandodkar has been elected as a member of North Goa Jilla Panchayat. Do swear in the name of God that I will be bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, and I will duly and faithfully to the best of my ability, knowledge and judgment perform my duties of office as a member without fear and failure or affection or ill and will. उपाध्यक्ष उत्तर श्री नामदेव बाबलचारी कॉन्स्टिट्युएन्सी होंडा. आदरणीय मुख्यमंत्री, तुम्ही रेश्माबाईचे अभिनंदन करचे आणि तांकां सर्टिफिकेट प्रदान करचे. श्री नामदेव बाबलचारी
होंडा उपाध्यक्ष. मी नामदेव बाबल चारी, उत्तर गोवा जिल्हा पंचायत सदस्य म्हणून आल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो आणि निर्भयपूर्वक दृढ करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी आणि यथायोग्य व निष्ठापूर्वक आणि सामर्थ्याच्या ज्ञानाच्या व निर्णयशक्तीच्या पराकाष्ठेपर्यंत निर्भयपणे व निष्ठुरपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता माझ्या पदाची कामे करेन. श्री सिद्धार्थ श्रीनिवास गांवस देसाई, शेल्डे मतदारसंघ, अध्यक्ष दक्षिण गोवा जिल्हा पंचायत. हांव सिद्धार्थ श्रीनिवास गांव देसाई दक्षिण गोंय जिल्हा पंचायतीचो वांगडी म्हूण वेंचून आयिल्ल्यान देवाचे नांवान सोपूत घेता आनी गंभीरतायेन प्रतिज्ञा करता की कायद्यान थारायिल्ल्या भारतीय संविधानाचेर हांव खरी श्रद्धा आनी निश्ठा दवरतलो आनी हांव योग्यतायेन आनी प्रामाणीकपणान आनी म्हज्या सामर्थ्यान गिन्यानान आनी निर्णय शक्तीच्या जोराचेर भियेनासतना वा पक्षपात करिनासतना तशेंच कोणाच्याच बद्दल मोय पास व आकस बाळगिनासतना म्हज्या पदाची कामां पुराय करतलो. अंजली अर्जुन वेळी, बारशे उपाध्यक्ष दक्षिण गोंय जिल्हा पंचायत. I, Anjali Arjunvedi, have been elected as a member of South Goa Jilla Panchayat. Do swear in the name of God that I will be bear true faith and allegiance to the constitutions of India as by law established, and that I will duly and faithfully to be the best of my ability, knowledge and judgment perform the duties of my office as member without fear or affections or ill will. म्हापसा रेंट बायक भाड्यान दिवपी मोटरसायकलवाल्यांच्या कोफुसावाचे रुपांतर केस्तावात जाले. हे केस्ताव उपरांत पुलिसां म्हऱ्यांत पावले. मोटरसायकलवाल्यांक जखमी करपी आरोपी समीर पेडणेकाराक 5 दिसांचे पुलीस कस्टडीत दवरला. जखमीचेर एचजीएमसीत उपचार चल्ल्यात. रेंट बायक अंतर्गत भाड्याच्या मोटरसायकल वादांतल्यान म्हापशा मारामारी जाली. ह्या केस्तावात समीर पेडणेकारान हल्लो केल्ल्यान पुलिसांनी ताका अटक केलो. अटक करून ताका म्हापशेच्या कोर्टात हजर केलो. ताका 5 दिसांची पुलीस कस्टडी मेळ्ळ्या. काल म्हापसा न्यू बस स्टँडाचेर हांगासर रातच्या टायमार झगडी जाली. जो रेंट बायक आहा तेंच्या दोगां भितर वाद जाले. जो एक्यूज आसा जो समीर पेडणेकर त्याने नितेश खांडोळकर यांचे कान कातरून जखमी केले. त्या स्पॉटाचेर पुलीस पावली आणि जो जखमी जाला तेका डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत व्हरून फॉर इमर्जन्सी खातीर तेका JMCन व्हेले. तशेंच जो एक्यूज आसा समीर पेडणेकर तेका अरेस्ट करून आयज JMFC कोर्ट हांगासर 5 दिसांची पुलीस कस्टडी दिला. हेजे इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. प्रायमा खातीर रेणुका ताळगांवकर. गोवा जागोर असोसिएशन आणि कला आणि संस्कृती गोंय सरकाराच्या जोड पालवान
4 जानेवारीक फोंड्यां 13वो जागोर महोत्सव जावपाचो आसा. राजीव गांधी कला मंदिराच्या थिएटरांत हो महोत्सव जातलो अशें पत्रकार परिशदेंत आदलो मंत्री गोविंद गावडेन सांगलें. जागोर हो गोंयांतलो फामाद लोक उत्सव. पुर्वजांनी राखून दवरलेली ही आद्य संस्कृती. आता ही संस्कृती फुडें व्हरपाचें काम तरणाट्यांचें. जागोर मूळ स्वरुपा सयत तसोच फुडें वचचो, जितो जिवो उरचो हे नदरेन हो उपक्रम घडोवन हाडला अशें गोविंद गावडेन सांगलें. तुमकां सगळ्यांक खबर आसा की गोवा जागोर एसोसिएशनाचो जागोर महोत्सव हो गोंयांतलो एक नामवंत, फामाद आनी आद्य पारंपारिकता जी पुर्वजांनी राखून दवरलेली आसात आनी ती जबाबदारी आज तरणाट्याच्या खांद्यार येवन पडिल्ली आसात. आनी ह्या जागोर तसोच तरेचो जिवंत उरचो ह्या दृश्टिकोना वयलो प्रत्येक मांडा वयलो जागोरयो आनी एकंदरीत ह्या सगळ्यांचो आस्वाद ती पारंपरीक संस्कृतीचें जतन जावचें, ताचें संवर्धन जावचें ह्या दृश्टिकोनांतल्यान आज थोडेशे शहरान एक पावल मारिल्लें आसा. ताचें कारण इतलेंच आसा की ग्रामीण भागांतले जागोर बरेचशे जाण लोक पळयतात. पूण अशें एक संस्थेन एक निर्णय घेतलो, कारण ही मागणी आशिल्ली. ही मागणी बरेचशे आमदारांची आशिल्ली आनी आमदारांची असले कारणान एक प्रयोग ह्या नात्यान पयलीच खेप हो राजीव गांधी कला मंदिरान ताजो सुरवात जावची अशे तरेचो हो एक निर्णय ह्या संस्थेन घेतिल्लो आसा. ह्या जागोर महोत्सव 2026 उद्घाटन आदरणीय आमचे बांदकाम खात्याचे मंत्री श्रीमान दिगंबर कामत यांच्या हस्तुकी करपाचें ठरिल्लें आसा. त्याच बरोबर आमचे फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री वीरेंद्रबाब ढवळीकर, आमचे साहित्य पुरस्कार विजेते श्री पांडुरंग बाब गावडे हाका खास अशें आमंत्रण निमंत्रितां पैकी आसा. त्याच प्रमाणे नवेनूच जिल्हा पंचायत सदस्य म्हणून जो निवडून आयले ते कुर्टी खांडेपारचे जिल्हा पंचायत सदस्य श्री प्रदेश बाब गांवकर, आदले नगराध्यक्ष श्री रितेश बाब नाईक, त्याच प्रमाणे सरपंच कुर्टी खांडेपारचे श्री नाविद तहसीलदार, आमचे BPK अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरपर्सन श्री दुर्गादास गावडे हे मानाचे सोयरे म्हणून माचेर उपस्थित आसतले. 31 डिसेंबर काल समेस्त गोंयकारांनीच न्हू अख्ख्या संवसारान ह्या दिसाचें सेलिब्रेशन केले. युवा युवतींनी संगीताच्या ताला बरोबर कांय जाणांनी घरच्या बरोबर नव्या वर्साक येवकार दितना पोरण्या वर्साक बाय बाय केले. संकल्प आमोणकरान मुरगांवकारां खातीर खाशेलो शो घडोवन हाडलो, जाचो आस्वाद मुरगांवच्या युवा युवतींनी घेतलो. मुरगांवचो आमदार संकल्प आमोणकरान लोकांचे मागणे वयल्यान मुरगांवां म्युझिकल शो घडोवन हाडलो. ह्या म्युझिकल शोच्या रुपान मुरगांवकारांक एक आयतीच मनरिजवण मेळ्ळी, जिचो लाव मोठी गर्दी करून लोकांनी घेतलो. बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ और आपका ज्यादा समय नहीं लेना चाहता हूँ. सिर्फ 5 मिनट बचे नया साल को. हम लोग सब लोग मिलके और भगवान से, ईश्वर से इतना ही मैं प्रार्थना करना चाहता हूँ कि नया साल सब हम लोग के लिए बहुत बहुत शुभ रहे, अच्छा रहे और सबका बहुत बहुत भला हो जाए. बस इतना ही मैं भगवान से दुआ करता हूँ और आप लोगों को सबको नया साल वापस एक बार मुबारक करके सबको धन्यवाद करना चाहता हूँ.
आनी आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवणी ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.